नमस्कार, मी ज्ञानदा कदम। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या विरोधकांच्या टार्गेटवर आहेत। विरोधकांनी दादांवर जोरदार टीका केली आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण पैशांचं सोंग करता येत नाही असं वक्तव्य पूरग्रस्तांसोबत बोलताना अजित पवारांनी केल्यामुळे संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना एक प्रकारे धक्का बसला। यामुळे विरोधकांनी सुद्धा अजित पवारांवरती हल्लाबोल केलाय। मराठवाड्याचा नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। मराठवाड्यात तर प्रचंड नुकसान झालेलं, पूरग्रस्तांचे डोळे सरकारकडे लागले। अखेर बुधवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागात आले। त्यांनी पाहणी केली। इतर मंत्री आणि आमदारही पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट मदत करू असा शब्द दिला। शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल। पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना निर्माण झाली आहे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येतात। तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमचं महिन्याचा असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतो, राज्य चालवतोय आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणार आहे। खरं तर एकीकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांचं सगळंच हिरावलं गेलंय आणि त्यामुळे आता या पूरग्रस्तांचा संसार पुन्हा उभा करण्याची जबाबदारी मायबाप सरकारवरती आहे। पण अजितदादांनी एक प्रकारे हात वर केलेत। पण हेच अर्थमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कमी पडू देत नाहीयेत। लाडकी बहीण योजनेवर डिसेंबर 2024 पर्यंत 17,500 कोटी रुपये खर्च झाला होता। आर्थिक वर्ष 2025-26 साठी 36,000 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले। लाडकी बहीण नंतर नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारनं किती कोटींची योजना केली आहे ते आता पाहूया। सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी सुमारे 24,000 कोटी खर्च करण्याची योजना आखण्यात आली आहे। विशेष म्हणजे बुधवारी पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारनं 2,215 कोटींची मदत जाहीर केली। तेवढी रक्कम तर नाशिकच्या रस्त्यांवर कुंभमेळ्याआधी खर्च होणार आहे आणि त्यामुळेच आता विरोधकांनी पूरग्रस्तांच्या मदतीवरून सरकारला धारेवर धरलंय। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही। माझी अपेक्षा आहे दिवाळीच्या आत, कारण मुख्यमंत्र्यांनी काल तसं घोषणा केलेली आहे, दिवाळीच्या आत मी दिवाळीच्या नंतर परत एकदा मराठवाड्यामध्ये येणार तर आहेच, पण शेतकऱ्याला जर का या सरकारने कर्जमुक्त केलं नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्व विरोधकांनी पूरग्रस्तांसाठी कर्जमाफीची मागणी केली। मात्र अर्थमंत्री अजित पवार कर्जमाफीवर थेट बोलायला तयार नाहीत। अजित पवारांनी याआधी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याची आठवणही विरोधकांनी करून दिली। महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना अजित पवारांनी शेतकऱ्यांना 25,000 कोटींची कर्जमाफी दिली होती। साखर कारखान्यांवरही राज्य सरकार मेहरबान असल्याचं पाहायला मिळतंय। मागील काही वर्षात राज्य सरकारने 11 सहकारी साखर कारखान्यांना 1,590 कोटींची कर्ज हमी मंजूर केली आहे। सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांशी संबंधित 5 सहकारी साखर कारखान्यांसाठी 487 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। अर्थमंत्री अजित पवार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, सिंहस्थ कुंभमेळा आणि कारखान्यांना निधी कमी पडू देत नाहीयेत, तर दुसरीकडे पूरग्रस्तांच्या कर्जमाफीबाबत दादा बोलत नाहीत। त्यामुळे विरोधक अजित पवारांना टार्गेट करत असल्याचं चित्र आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।